आणि इथे आपले हे देवीचे दागिने मी सगळ्या कडकण्यात तळून घेते. ड्राय एरियामध्ये बघा अशा पद्धतीने एवढं काम झालेलं आहे. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मी घरातून निघते. आता जिमला चालले. जिमवरून आल्यानंतर आपण भेटूया. चला. नमस्कार मंडळी, मी माया गुडिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे. आता दुपारचे 12:30 वाजलेत आणि आत्ता मी तुमच्याशी बोलते. तर आज गुरुवार आहे, त्यामुळे इथे मी स्वयंपाक केला आहे ते तुम्हाला दाखवते. तर आज स्वयंपाकामध्ये तांदळाची खीर बनवली आहे. त्यानंतर इथे मी चण्याची मस्त अशी रस्सा भाजी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि या ठिकाणी आपल्या चपात्या पण रेडी आहेत. तर कुकर झाल्यानंतर देवांना मी नैवेद्य दाखवणार आहे. तोपर्यंत केतू पण येईल स्कूलमधून. त्याचबरोबर वॉर्डरोबचं काम अजून चालूच आहे, अजून पूर्ण झालेलंच नाही आहे. सगळं अर्धवटच चालू आहे. मला माहिती नाही किती दिवस लागत आहेत. बोलत आहेत आज होईल, पण दिसत तर नाही आहे. अशा पद्धतीने काम चालू आहे. आणि घरामध्ये बघा किती घाण झाली. सगळं सिमेंट आहे या रूममध्ये. तर खूप काम आहे. आता आज सगळं स्वच्छ करावं लागेल, परंतु कधी करतायत कळत नाही अजून. त्यांचं काय अजून सामान थोडंसं आणायला गेलेत. आणि कसं आहे, घरामध्ये महेश पण नाही आहेत, ते गेलेत ऑफिसला. त्यामुळे असं पटकन बोलता येत नाही. कामं पटापट करा तरी आज होतोय असंच सांगतायत, परंतु मला नाही वाटत होईल. आता 1 वाजलं आहे. मगाशी अर्धवट थोडंसं काम केलं बाहेर. आणि घटस्थापना चालू असल्यामुळे त्यांना पण आपण काय प्रेशर नाही करू शकत, कारण त्यांना पण मंदिरात वगैरे जायचं होतं असं ते सांगत होते. तर चला, जसं होईल तसं मी तुमच्याशी शेअर करेन. तर आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता मी माझ्यासाठी चहा रेडी केलेले आहे. चहा पिते आणि केतू आत्ता जेवते. दुपारी आली शाळेतून आणि तिला खूप झोप येत होती, ती झोपली होती. आणि आता तिला जेवायला दिले, कारण आता तिला निघायचं क्लाससाठी. पिऊ, झोप तरी झाली ना? तर मॅडम जेवत आहेत आणि काम चालू आहे तिकडे पलीकडे घरामधलं. भरपूर पसारा आणि धूळ झाले आहे घरामध्ये सगळीकडे. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आता मी करायला घेते कडाकणे. ॲक्च्युली मला दुपारपासून कडाकण्या करायच्या होत्या. कडाकण्या आपण 7व्या माळेला नैवेद्य दाखवतो देवीला. तर आता ते करून घेते. दुपारी केलं नाही याच्यासाठी, कारण दुपारी तर काम चालू होतं घरामध्ये आणि सिमेंटचं सगळं ते धूळ उडत होती. आणि त्यामुळे मला असं वाटलं की नको करायला दुपारी, आता संध्याकाळीच करूया. कारण आता त्यांचं सगळं काम झालं आहे, ते गेले सगळे आणि सगळी लादी वगैरे माझी पुसून झाले. तर आता पटकन कडाकणी करून घेते, कारण आता रात्रीचा स्वयंपाक तर मला तर करायचं नाही, कारण दुपारचा जो स्वयंपाक केला होता तो सगळा रेडी आहे. तर चला आता पटकन कडाकणी करून घेते. तर मंडळी, आता सुरुवातीला मी इथे अर्धी वाटी गूळ घेतला होता आणि तो गूळ पाण्यामध्ये विरघळून घेतला, म्हणजे थोडंसं गरम केलं मी गुळाचं पाणी आणि ते थंड करून घेतले आता. आणि आता याच्यामध्ये मी बाउलमध्ये गव्हाचं पीठ चाळून घेते. त्याचबरोबर इथे मी 3 चमचे बेसन पीठ पण घेतलेलं आहे. तर आता हे सगळं चाळून घेते मी. तर इथे तुम्ही बघू शकता. आता अजून 1 वाटी मी पीठ घेते. वाटीने अशा पद्धतीने आपण चाळलं ना तर पीठ पटकन चाळलं जातं आणि साईडला जास्त पडत नाही. आता इथे मी बाऊल घेतला आहे, त्याच्यामुळे थोडंफार पडतं आहे, परंतु आपण एखाद्या परातीत वगैरे घेतलं तर साईडला पीठ अजिबात पडत नाही. तर ही टेक्निक मला आवडली. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. आता आपल्याला यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे आणि हे गुळाचं जे पाणी आहे ते यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे. आणि आता आपल्याला याचा डो तयार करून घ्यायचा आहे.
आता सुरुवातीला मी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेते. आणि ह्याचा डो आपल्याला घट्टसरच मळायचा आहे, सैलसर नाही ठेवायचं आहे. तर बरेच जण कडाकण्या मैद्याच्या पण करतात, तर आम्ही गव्हाच्याच करतो. म्हणजे लहानपणापासून माझी मम्मी गव्हाच्याच करते. गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं, चवीनुसार मीठ आणि गुळाचा अशा पद्धतीने पाणी तयार करायचं आणि त्याच्यामध्ये हे कणिक तयार करून घ्यायची. मी सगळं हाताने मळून घेते. खाली थोडंसं कोरडं राहिले त्यामुळे त्याच्यामध्ये पण थोडंसं घालते. मी इथे बघू शकता आपला डो व्यवस्थित तयार झाला. आता याला थोडंसं तेल लावायचं आहे. म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता आपली कणिक छान घट्टसर मळली गेलेली आहे. तर आता ह्याचे मी गोळे तयार करून घेते. तर आता आपण सुरुवातीला ह्याचे गोळे तयार करून घेऊया. मी काय करणार आहे, आता एक मोठी चपाती करते. आता ह्याला आपण थोडंसं पीठ पण लावू शकतो किंवा तेल पण लावू शकतो. तर आता मी ह्याला थोडंसं तेल लावून घेते. आणि पातळ लाटायचं आपल्याला. आणि इथे मी झाकण घेतलं आहे डब्याचं. म्हणजे कसं एका साईजचे होतात. तर इथे तुम्ही बघू शकता एक कडाकणी आपली तयार झालेली आहे. पद्धतीने अशाच बाकीच्या कडाकण्या पण करून घेऊया. थोडासा गोळा मोठा करून घेते, म्हणजे एका ह्याच्यात दोन होत आहेत का बघायचं आहे मला. मला वाटतं तेलापेक्षा आपण ह्याला थोडंसं पीठच लावूया. तर आता इथे मी पीठ चाळून घेतलं आहे. तर आता आपण ह्याला थोडंसं पीठ लावूया. मी लहान असताना माझी मम्मी खूप मोठ्या प्रमाणात कडाकण्या करायची. माझं एवढं धाडस होत नाही, कारण मला मदतीला आता सध्या कोणी नाही आहे ना, त्याच्यामुळे मी 1-2 वाटींचंच करते. तेव्हा आम्ही अर्धा किलो 1 किलो अशा भरपूर करायचो. मी मम्मीला मदत करायची, त्याच्यामुळे ती भरपूर करायची, कारण मला जास्त घरात खायला आवडायचं. तर ही माझी लहानपणीची आठवण आहे, जे की मला अजूनही आठवतं. म्हणजे कोणतेही पदार्थ करताना मला आठवतं की त्या काळात कोणत्या पण गोष्टी मोठ्या प्रमाणात केल्या जायच्या, किलोच्या 2 किलोच्या. आणि कडाकण्या डब्बा भरून केल्यानंतर त्या एवढ्या लवकर संपायच्या. संपल्यानंतर परत मम्मी आमची करायची, कारण आम्हाला खूप आवडायचं. चहासोबत खायला खूप छान लागायच्या कडाकण्या, आणि अशा पण खायला खूप आवडायच्या. आता आजकालच्या मुलांना इतकं काही आवडत नाही, म्हणजे एवढ्या आवडीने काही खात नाहीत. की तू थोडीफार खाते, तरी पण इतकं प्रमाण नाही आहे आजकालच्या मुलांचं खाण्याचं. कारण आता आजकालच्या मुलांना कसं भरपूर व्हरायटी आहे बाहेरचे पदार्थ खाण्यासाठी. मे बी त्यामुळे मुलं घरातलं काही जास्त खात नाहीत. आपल्या वेळेस कसं आपल्याला पर्यायच नव्हता. बिस्किटांपेक्षा घरात जे आई बनवायची तेच आपण खायचो. आजकालच्या मुलांना भरपूर पर्याय आहेत. तसंच वेळ लागतो हे पातळ करायला, कारण कणिक कशी जरा घट्ट झाली आहे. आता याच्यात 2 करूया आपण. ॲट द टाईम होत आहेत का बघूया. इथे एक, दोन झाल्यात. तुम्ही लाट्या करून सुद्धा करू शकतात, परंतु इथे कसं आहे आपल्याला एका साईजच्या झाल्या की खूप छान वाटतात, दिसायला पण मस्त वाटतात. मस्त होत आहेत. तर आता इथे माझे सगळ्या कडाकण्या पण झालेल्या आहेत. आणि आता इथे मी देवीचे दागिने बनवते. वेणी फणी तुम्हाला तर माहिती आहे बनवतात.
तर इथे बांगड्या वगैरे मी आता एकदम छोटं छोटं केलं आहे, कारण पीठ माझं जास्त नाही आहे. तर आता इथे मी वेणी तयार करते. तर इथे आपली वेणी तयार झाली आहे. तर आता आपण हे सगळं तळून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तर आता पहिली कडकणी आपण तळून घेऊया. तर आता अशाच पद्धतीने सगळ्या कडाकण्या तळून घेते. तर आता आपण हे देवीचे दागिने तळून घेऊया. हे काढून घेते आता मी. तर इथे तुम्ही बघू शकता सर्व कडाकण्या आपल्या झालेल्या आहेत. ज्या कडाकण्या आहेत ना त्या थोडेसे जाडसर आणि त्यानंतर मग हे सगळं लाटून घेतलं पुन्हा एकदा. थोडंसं शेप बदललाय परंतु मस्त झालेले आहेत. तर यावेळेस मी जरा थोडेसे कमी प्रमाणातच केलेले आहेत. आताच महेश पण आले तर त्यांना चहा वगैरे दिला आणि केतूला भूक लागली आहे त्यामुळे आता मी तिला जेवायला वगैरे वाढते. आणि इथे आपले हे देवीचे दागिने. तर हे तळताना जरा थोडेसे तुटतात पण ठीक आहे, चला शास्त्र म्हणून हे केलेलं आहे. तर मंडळी आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि जेवण वगैरे सगळ्यांची झालेली आहे. तर आता मी तुम्हाला रूममध्ये जे काही काम झालं ना ते दाखवते. तर इथे सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते, हा ड्राय एरिया आहे आणि ड्राय एरियामध्ये बघा अशा पद्धतीने एवढं काम झालेलं आहे. अजून बरेच काम आहे वरती राहिलं आहे. त्याच्यानंतर बेडरूममधलं दाखवते तुम्हाला, सगळा पसारा झालेला आहे. तर बेडरूममध्ये तुम्ही बघू शकता वरती पण अजून टाईल्स लावायचे राहिलेले आहेत. आणि हे इथे तर वॉर्डरोब तर मोठा होईल परंतु भरपूर वेळ लागतोय. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवेनच, परंतु सध्या तरी असं चालू आहे काम. आणि रूमचा अवतार तुम्ही बघू शकता, सगळीकडे धूळ झालेले आहे. आम्हाला ॲक्च्युली माहितीच नव्हतं एवढी घाण होईल, नाहीतर आम्ही आधीच कपाट वगैरे सगळं त्या रूममध्ये शिफ्ट केलं असतं. परंतु आता काहीच करू शकत नाही, सगळे धूळ झालेले आहे आणि आता सगळं साफ करावं लागणार आहे. तर घरामध्ये काम चालू असल्यामुळे मला देवीचं दर्शन घ्यायला पण वेळ मिळत नाही आहे. तर ते 6:30-7पर्यंत असतात आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाक वगैरे सगळं चालू असतं. तर आज जायचं होतं मला, परंतु केतू पण माझ्यासोबत नाही आहे. आता बघूया, मला उद्या जायची इच्छा आहे. तर उद्या बघू कसं काय होतं आहे मला. पण केतू नाही आहे सोबत, नाही तर कोणीतरी घरात राहायला पाहिजे ते असताना, त्याच्यामुळे मला जमत नाही आहे. बघू आता, नाही तर मग उद्या काही करून त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आज पूर्ण करा कंप्लीट म्हणून. नाही तर मग परवा सकाळी पण जाता येत नाही, कारण ते 9:30-10लाच येतात. तर असं आहे, त्यामुळे कसं जायचं समजत नाही आहे मला. पहाटे जायचं म्हटलं तर मग जिमला दांडी मारावी लागेल. 6:30-7ला जायचं असेल तर 6:30-7ला जाऊन येऊ का असा विचार करते. बघूया, विचारते महेश यांना. जर का 6:30-7ला जे मग मला जिमला दांडी नाही मारायची मला ॲक्च्युली, कारण आत्ताच जस्ट सुरू केलं आहे. बघू आता उद्या काय होते, मला पण माहिती नाही आहे. उद्या जमलं तर उद्या जाईन देवीचं दर्शन घ्यायला, कारण उद्या शुक्रवार पण आहे. नाहीतर मग 8 वाजता 7:30-8 वाजता मी देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहे. बघू उद्या काय होईल ते मी तुमच्याशी शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.